नमस्कार मित्रांनो, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे। येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। वित्त खातं हे अजित पवार यांच्याकडे होतं। मग मागच्या महिन्यात बारामती येथे अजित पवारांवर काळाने घात घातला। भीषण अपघातात अजित पवार यांचं निधन झालं। आता त्यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे। दरम्यान अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना तसं पत्र दिलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मंत्री दादाजी भुसे यांच्यावर सोपवण्यात आली आहे। नगर विकास विभागाची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे दिली आहे, तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आहे। अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे। पण अधिवेशन काळात येणाऱ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी या मंत्र्यांकडे खाते दिले आहे। तात्पुरती व्यवस्था म्हणून शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे। राज्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून रणनीती आखण्यात आली आहे। यंदाचे अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याविनाच होणार आहे। आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।